नमस्कार, मी पूनम पाटील, तेजस गोटा फार्म। आज आम्ही भेटायला आलेलो एक मस्तपैकी अशा जोडीला की मनीषा हजारे यांचं नाव आहे आणि त्या ऊस तोड मजुरी असून सुद्धा एका गरिबाच्या घरात शेतकऱ्यांच्या नवऱ्याला सपोर्ट करत जसं संसाराची दोन्ही चाकं एकत्र असल्यावर गाडा कसा जातो त्याप्रमाणे हिने एकत्र एकमेकांची सांगड जुळवून एवढा एन्जॉयफुली आणि दिवसाचा सुरुवात आनंदाने असं जे तिने रील्स वगैरे बनवतात किंवा त्या आनंद आम्हाला त्यांची रील्स बघून इतका आनंद होतोय की आम्हालाही प्रोत्साहन मिळते की बाबा शेतकऱ्यांच्या घरात मुलगी किती सुखी राहू शकते। आज आम्ही त्यांना भेटायला इथं आलेलो आहोत आणि खास करून त्यांच्यासाठी आम्ही अब्दुल्लाटून इथे भेटायला आलोय कारण त्यांचे रील्स बघितल्यावर आम्हालाच राहत नव्हते की लोक असं विचार करतात की शेतकऱ्याच्या घरी मुली द्यायला नको किंवा ह्यो शेतकरी आहे जॉब वगैरे नाही, सरकारी नोकरी नाही। तर असं काही नाही आहे, आपली मुलगी पण त्या कॅपॅबिलिटी पाहिजे की तुम्ही मुलगा एखाद्या वेळेस कुठंतरी कमी पडला तर त्याच्या खांद्याला खांदा लावून दोन्ही चाकं कशी जुळवता येईल हे ह्यांच्याकडे बघून आम्हाला आज प्रेरणा मिळते आणि अशा मुलींनी पण प्रेरणा घ्यावं आणि त्यांच्या आईवडिलांनी पण असं समजून घ्यावं की फक्त मुलांकडेच का अपेक्षा करता, मुलींनी पण त्यांच्याकडं असं तिनं देखील संसाराचा गाडा एकत्र मिळून आपण ओढला पाहिजे। आज ह्यांना बघून तेच कौतुक वाटते की तिने हा सगळा गाडा ओढत संसारात आणि त्याच्यात आणि आनंद घेत सुखी जीवन जगत आहेत। ऐका मी सांगते तुम्हाला, तुम्ही जेवढं बोललात का तेवढं खरंच त्यांचे जे आई वडील आहेत का मुलींचे आई वडील त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे। नोकरदाराला मुली द्या असं नाही, त्यांना तरी मुली कोण देणार आहेत। आज सगळ्याला अपेक्षा लागलेली की नोकरदारालाच मुली द्यावा म्हणून, पण माझी जे काय मला पण एक लेख आहे, माझी एक अपेक्षा आहे की मी कामदारालाच देणार, शेतकरी असो किंवा ऊस तोडणार असो मी त्यालाच मुलगी देणार। का म्हणून की दोघं नवरा बायको समोरासमोर दिसतात आणि जे नोकरी करायचं ना नवरा सकाळ 5ला उठून नोकरीला जाणार आणि 6 वाजेपर्यंत बायको एका रूम मध्ये बसून त्याची वाट बघणार। तर माहितीये का शेतकरीच ब्रँड आहे। मला तर काही शेती नाही पण शेतापेक्षा आमचे मालक काही कमी करीत नाहीत, काम रोजाने जातात पण शेतामध्येच काम करतात। असं वाटतं की स्वतःच शेती असल्यामुळं मी आमच्या मालकासंग इतकी खुश आहे ते तर सांगायची काही हे नाही, तुम्ही बघतच रोज मला त्यांच्या चेहऱ्यावर बघूनच वाटते की या किती खुश आहेत। आणि एक आम्ही आजपर्यंत खुलासा केला नव्हता की आम्ही जेवढा गोटा सांभाळतोय विदाऊट शेती आमची जनावर आम्ही 20 जनावर आम्ही सांभाळू शकतो आपल्या घरच्या सदस्यासारखं। त्याच ह्या ताईंची पण शेती नाही पण ह्यांची देखील 7 जनावर आहेत, ह्या विदाऊट शेती यांनी पण सांभाळतात। जनावर तर सगळा खरा आनंद आहे। बरोबर। धन्यवाद।